धुळे शहरातील सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड बॉय नसल्यानं नातेवाईकांनाच रुग्णांची ने-आण करावी लागते। रुग्णालयात अपुरे कर्मचारी असल्यानं रुग्णांचं स्ट्रेचरही नातेवाईकांना ढकलावं लागतंय। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। नागपुरातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याची पोलखोल झी24 तासनं केली आहे। यावरून अजित पवार गटाच्या माजी नगरसेविका आभा पांडे यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय। शहीद चौकातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात 2 महिन्यांपासून डॉक्टर नाहीये, तर नर्स आणि कंपाऊंडर रुग्णांवर उपचार करत असल्याचा दावा त्यांनी केलाय। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर धाड पडली, त्यात घरभेदीच सामील असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। बारामती अॅग्रोवर ईडीची धाड पडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे। शरद पवारांसोबत निष्ठेनं आणि ताकदीनं उभं राहिल्याबद्दलचं हे फळ आहे, असं आव्हाड म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यासाठी आता 12 दिवसांची कायदेशीर लढाई होणार आहे। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक तयार झाले। 6 ते 27 जानेवारीपर्यंत ही कायदेशीर लढाई चालणार आहे। 25 आणि 27 जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद होणार आहेत। एकीकडे महाविकास आघाडी जागा वाटपाची बोलणी सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची यादी मागवली आहे। राज्यातल्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघातल्या इच्छुकांची यादी मागवल्यानं मात्र चर्चांना उधाण आलंय। काँग्रेस राज्यातल्या सर्व 48 जागांवर लढणार का, अशी ही चर्चा सुरू आहे। एकीकडे राज्यात काँग्रेस 48 जागांवर लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत मतभेद नसल्याचं राऊतांनी म्हटलंय। वंचित आघाडी हा सुद्धा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा भाग असल्याचं राऊत म्हणाले।